कधी कधी मित्रांनो तुम्ही असा विचार केलाय की रात्रीचे 12 वाजले आहेत आणि खूप वर्षापूर्वी तुम्ही एखादी चूक केलेली आहे आणि ती चूक तुमच्या लक्षात आली आहे आणि त्या चुकीवरती तुम्ही विचार करत बसलेला आहे आणि रात्रीचे 2 तास 3 तास तुमचा वेळ जातो. असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडत असतं मित्रांनो. आपण असा वेगळा विचार नेहमीच करत असतो आणि जास्त वेळ विचार करत बसतो आणि त्यामुळे आपलं ओव्हर थिंकिंग होतं. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आपला सारथी डॉक्टर संतोष पाटील. युवकांसाठी यशाची वाट या आपल्या पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे ओव्हर थिंकिंग. त्यालाच आपण अतिविचार असं म्हणतो. हाथों के लकीरों पर कभी विश्वास मत करना क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. कधी कधी मित्रांनो तुम्ही असा विचार केलाय की रात्रीचे 12 वाजले आहेत आणि खूप वर्षापूर्वी तुम्ही एखादी चूक केलेली आहे आणि ती चूक तुमच्या लक्षात आली आहे आणि त्या चुकीवरती तुम्ही विचार करत बसलेला आहे आणि रात्रीचे 2 तास 3 तास तुमचा वेळ जातो. असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडत असतं मित्रांनो. आपण असा वेगळा विचार नेहमीच करत असतो आणि जास्त वेळ विचार करत बसतो आणि त्यामुळे आपलं ओव्हर थिंकिंग होतं. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग किंवा जास्त विचार करणं याला सोप्या भाषेत असं म्हटलं जातं की एखाद्या छोट्या गोष्टीचा किंवा समस्येचा गरजेपेक्षा जास्त विचार करणं आणि त्यातनं आउटपुट शून्य असणं. म्हणजे तुम्ही उगाचच विनाकारण त्या गोष्टीवरती आपली ऊर्जा खर्च करता आणि विचार करत बसता. त्यामुळे हा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना येत असल्यामुळे मी आज हा विषय आपल्यासाठी घेतलेला आहे. कारण युवकांना जर योग्य विचारांना योग्य ठिकाणी ऊर्जा लावायची असेल मित्रांनो, तर आपल्याला ओव्हर थिंकिंग न करता लगेच निर्णय घेऊन त्यावर काम सुरू करणं हे जास्त महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला नियोजन करणं आणि ओव्हर थिंकिंग करणं यामधला फरक आधी माहिती असणं फार गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केल्यामुळे काय होतं मित्रांनो, तुम्ही एक स्टेप पुढे जाता. पण जर तुम्ही ओव्हर थिंकिंग केलं ना तर त्या ओव्हर थिंकिंग मध्येच तुम्ही अडकत बसता. त्यामुळे ओव्हर थिंकिंग न करता तुम्ही प्लॅनिंग करा आणि अतिविचार न करता कामाला लागा. हे मला तुम्हाला जास्त प्रकर्षाने सांगायचं आहे. आता या ओव्हर थिंकिंग मध्ये 2 प्रकार असतात मित्रांनो. एक त्याच्यामध्ये प्रकार असतो, तो प्रकार असतो भूतकाळाचं रडगाणं गाणं. हा पहिला प्रकार आहे. म्हणजे पूर्वी काय झालं त्याच्यामध्येच विचार करत बसणं किंवा मी असं वागलो, तो तसं म्हटला. बऱ्याच माणसांना असतं बघा की तो असं म्हटला आणि ते मनात घ्यायचं आणि त्यावरच विचार करत बसायचं. त्यामुळे आत्ताच्या गोष्टीवरती वर्तमानातल्या कामावरती आपलं लक्षच लागत नाही. त्यामुळे भूतकाळाचं रडगाणं गायचं बंद करा. भूतकाळात झालं ते झालं तो विसरा आणि आत्ता कामाला लागा मित्रांनो. आत्ताचा महत्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, दुसरं कारण ते म्हणजे भविष्यातली भीती. जर माझं सिलेक्शन झालं नाही तर काय होईल, मी असं केलं माझं नुकसान झालं तर काय होईल, ही भविष्यातली भीती सुद्धा तुम्हाला कायम नेहमी त्रास देत असते. का? तुम्ही अतिविचार करता. त्यामुळे तर तुम्ही भविष्याचा विचार न करता जो निर्णय मित्रांनो तुम्ही घेतलेला आहात, विचार करून निर्णय घेतलेला आहात, त्या निर्णयावरती ठाम राहून कृती करायला शिका. म्हणजे भूतकाळात न अडकता, भविष्यातली जास्त चिंता न करता वर्तमानामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही नेहमी तयार असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. तर तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होईल. आता हे ओळखायचं कसं, ह्याच्या 3 गोष्टी आहेत, 3 बाबी आहेत. पहिली बाब अशी आहे मित्रांनो की काय होईल या प्रश्नामध्ये सारखं जर तुम्ही अडकत असाल तर तुम्ही ओव्हर थिंकिंग मध्ये आहात. आता असं कधी होतं, एखादी गोष्ट करायची आहे, अरे हे केलं तर काय होईल, मी असं केलं तर काय होईल, मला हे झालं तर काय होईल. हे जे सारखं काय होईल हा जो प्रश्न तुमच्या डोक्यात येतो ना, सारखा येतो, याचा अर्थ तुम्ही ओव्हर थिंकिंग मध्ये अडकला आहात. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती विचार न करता काय होईल हे जास्त विचार करता काम करणं, कृती करणं या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. दुसरा मुद्दा असतो मित्रांनो, निर्णय घेताना गोंधळ करणे. बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट निर्णय जेव्हा आपण घेत असतो तेव्हा आपला अति इन्फॉर्मेशन होते आणि अति इन्फॉर्मेशनचा तोटा पण हा आहे की ओव्हर थिंकिंग मध्ये आपण आपला निर्णय घेता येत नाही, आपला गोंधळ होतो मित्रांनो. आणि त्या गोंधळामध्ये काय होतं की बरेच विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि योग्य निर्णयापर्यंत आपण पोहोचत नाही. म्हणून निर्णय घेताना गोंधळ होणे हा सुद्धा एक ओव्हर थिंकिंगचा एक भाग आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतरांच्या बोलण्याचा अति अर्थ काढत बसणे. एखादा सहज बोलून जातो तुम्हाला आणि तुम्ही त्याचा अर्थ काढत बसता, त्याच्यावर विचार करत बसता, हा मला असं का म्हटला, तो तुम्हाला तसं का म्हटला. ह्याच्यात आपला विचार करत बसतो आपण आणि आपली एनर्जी जाते मित्रांनो. आणि म्हणून इतरांनी काय म्हटलं याच्यावर जास्त विचार करू नका. तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यावर जास्त विचार करा आणि एकदा निर्णय घेऊन त्याच्यावरती कामाला लागा. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून ओव्हर थिंकिंग टॅकल करत असताना तुम्हाला ह्या गोष्टी फार गरजेचं. आता याचे दुष्परिणाम काय होतात तर मानसिक आपला थकवा निर्माण होतो. जास्त आपल्याला मानसिक थकवा येतो बघा जास्त विचार केला की. निर्णय क्षमतेवर आपला परिणाम होतो. शारीरिक आरोग्य धोक्यात येतं आपलं, कारण का आपली झोप होत नाही, तेव्हा आपल्या आरोग्याचा बॅलन्स बिघडतो आणि आपला आनंद कमी होतो. आपल्याला जे वर्तमानात जो आनंद घ्यायचा तो न घेता आपण भविष्यातलं किंवा वर्तमानात आनंद न घेता आपण भविष्यातल्या चिंतेमध्ये गळतून जातो आणि त्यामुळे आपला वर्तमानातला आनंद राहतो. म्हणून ह्या दुष्परिणाम खूप धोक्याचे आहेत. यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती आपण एक 5 टिप्स ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवल्या, ज्या मी केलेल्या आहेत, मी जगलेलो आहे, त्या तुम्हाला मी शेअर करणार आहे. त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची टिप आहे, पहिली सगळ्यात महत्वाची कृती आहे ती अशी आहे की वरी टाइम ठरवा. आता काळजी करायचा टाइम असतो का तुम्ही असं म्हणाल, पण मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला असा विचार येईल त्यावेळी याच्यासाठी मी संध्याकाळी 5 मिनिटं राखून ठेवलेत. कोणताही एक वेळ 5 मिनिटाचा काढा आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त थिंकिंग करायचं आहे. इतर वेळी अजिबात त्याच्यावरती थिंकिंग करायचं नाही. तुम्हाला तो विचार न करता तुमच्या समोर वर्तमानाचे काम तुमच्या समोर आहे ते तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्ही भूतकाळात जाणार नाही किंवा भविष्यकाळातही जास्त जाणार नाही. तुम्ही वर्तमानामधला आनंद घेत राहाल आणि कृती कराल. त्यामुळे वरी टाइम तुमचा ठरवा, तो जास्त महत्वाचा आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, विचार लिहून काढा.
आता विचार लिहून काढणे म्हणजे काय, जे डोक्यात येते ते कागदावरती घ्या, डायरीमध्ये घ्या, तुमची डायरी मेंटेन करा. विचार ज्यावेळी कागदावर येतात मित्रांनो, ब्रेन मोकळा होतो, तुम्हाला क्लिअरिफिकेशन ऑफ थॉट येतो आणि तुम्ही तुमच्या कामावर, वर्तमानातल्या कामावरती फोकस करू शकता. त्यामुळे विचार लिहून काढणे ही दुसरी महत्वाची टिप आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे 5 4 3 2 1 चा नियम. जास्त विचारायला लागले जरा थांबा, श्वास घ्या आणि उलटे 5 4 3 2 1 अशा आकडे म्हणा. तुम्ही जास्तीत जास्त वर्तमानामध्ये याल आणि तुम्ही ज्यावेळी श्वासोच्छ्वास करता, तुमच्या श्वासोच्छ्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित करता, त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होतो. विपश्यना नावाची एक क्रिया आहे, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी बनवेन मित्रांनो, पण ती क्रिया तुम्ही शिकलात तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त वर्तमानामध्ये जगा आणि ओव्हर थिंकिंगवर मात कराल. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कृतीवर भर द्या. टेक ऍक्शन. ऍक्शन घेणं गरजेचं आहे मित्रांनो. जर ऍक्शनच तुम्ही नाही घेतली ना तर तुम्हाला त्याचा फायदा कमी होईल आणि तुम्ही फक्त विचार करतच बसणार, तुमच्याकडे कृती होणार नाही. म्हणून ऍक्शन घ्या, टेक ऍक्शन फास्ट आणि तुम्ही त्या कृतीवरती भर द्या आणि कृतीवरती फोकस करा. 100% मित्रांनो तुम्हाला यश मिळणार. आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नियंत्रण स्वीकारायला शिका. म्हणजे काय तर कंट्रोल करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला. आता हे कसं करायचं, हे विचाराने करायचं मित्रांनो. एक वाक्य बघा मित्रांनो, हे ईश्वरा जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याची मला ताकद दे. हे ईश्वरा जे बदलता येते ते बदलण्याची मला ऊर्जा दे आणि जे बदलता येत नाही आणि बदलता येते यात फरक करण्याची बुद्धी मला दे. ही बुद्धी तुमच्या सगळ्यांच्या मध्ये येऊ आणि या पद्धतीने तुम्ही सगळेजण कामाला लागावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला कोणते असे विचार ओव्हर थिंकिंगचे येतात ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. तुमच्या यशासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.